याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव सुभाष सोनजे वय 41 राहणार प्लॉट नंबर 12 फलद्रुती बंगलो जगताप नगर उंटवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे एटीएमच्या फसवणुकीबाबत ऑगस्ट 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे अनिल गाडवे यांना गोपनीय माहिती मिळाली की या गुन्ह्यातील संशयित दत्त चौक या ठिकाणी फिरत आहे। यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून संशयित सलमान रिजवान खान वय 21 राहणार मुक्काम शिवगड पोस्ट बिंदागंज शिवगड प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार एनटॉप हिल वडाळा मदिना मस्जिद जवळ मुंबई यास ताब्यात घेऊन गुन्हे शोध पथकाने त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट करत आहेत। अंबड पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एक इसम एटीएम जवळ आहे ना संशयितरित्या फिरत होते दोन। आपल्याला माहिती मिळाल्याने आपल्या अंबड पोलीस स्टेशनच्या डीबी स्टाफने त्यांना संशयावरून ताब्यात घेतले असता आणि एक इसम सदर ठिकाणावरून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। जो आरोपी ताब्यात घेतला आपण हा तिथं त्या एटीएम मध्ये पट्टी लावून एटीएम मध्ये जाऊन पैसे ब्लॉक करायचे। जे कस्टमर एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी येतात त्या पैसे बाहेर न येऊ देण्यासाठी ते पट्टी लावतात आणि तो कस्टमर बाहेर गेल्यानंतर ते पैसे त्याचे काढलेले पैसे स्वतःच्या ताब्यात घेतात। असं हे हा जो आरोपी आहे सलमान रिजवान खान हा मूळचा यूपी मधील प्रतापगड जिल्ह्यातला राहणार असून सध्या तो एनटॉप हिल वडाळा येथे भाड्याने राहत असतो आणि ते अशा पद्धतीने वेगवेगळ्या शहरात जाऊन एटीएमला पैसे निघतात त्या ठिकाणी पट्टी लावून किंवा एटीएमची लोकांशी हातचलाकीने अदलाबदल करून ते एटीएम ताब्यात घेतात आणि एटीएम मधून पैसे काढत असतात। सदरच्या आरोपी सलमान खान यास आपण अंबड पोस्टेच्या गुन्हा 531/24 मध्ये अटक केलेली आहे। तरी नाशिक शहरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण ज्यावेळेस बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढायला जातो त्यावेळेस सावधगिरी बाळगायला पाहिजे। कोणी एटीएम मध्ये संशयितरित्या बाहेर वावरत आहे का याकडे लक्ष देऊनच आपण पैसे काढायला पाहिजे। सावधगिरीने कोणाच्या हातात आपले एटीएम कार्ड सोपवू नये किंवा कोणाला आपला पिन कोड दाखवू नये किंवा पैसे का बाहेर आले नाहीत यासाठी जिथून पैसे निघतात त्या भागात कोणी पट्टी वगैरे लावलेली काय प्लास्टिकची ते बघून घ्यायची खात्री करूनच आपण आपला तो एटीएमचा व्यवहार करायचा आहे असे नागरिकांना आवाहन करतो। प्रतिनिधी नितीन चव्हाण सिडको।